आशेचे पंख. कुंदन हा एक साधा शेतकऱ्याचा मुलगा. त्याच्या जीवनाचा उद्देश होता आपल्या कुटुंबाला सुखी आणि संपन्न बनवणे. त्याच्या आईवडिलांच्या कष्टांमुळे त्याला शिक्षण घेणे कठीण जात होते, पण त्याने हार मानली नाही. त्याच्या मनात एकच विचार होता, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मोठं करायचं. कुंदनचे कुटुंब एका छोट्या गावात राहत होते. गावात असलेली जमीन खूपच उथळ आणि खराब होती, त्यामुळे शेतकामात तोटाच होई. गावातील बाकी शेतकऱ्यांनी त्याला सतत सांगितलं, तुमच्या शेतात काही होईल का? अशा जमिनीत तर नाही काही होणार. पण कुंदनने त्यांचे शब्द ऐकून आपल्या कष्टाची शर्थ केली. एक दिवस कुंदनने एका तज्ज्ञ कृषी वैज्ञानिकाची भेट घेतली. त्या तज्ज्ञाने त्याला नवीन पद्धतीने शेती करायची शिफारस केली. उन्नत बियाणे, आधुनिक संसाधने आणि पुरेसा पाणी पुरवठा. कुंदन त्यावर विचार करून यशस्वी होण्यासाठी मेहनत करण्याचा निश्चय करतो. कुंदनने त्या पद्धती वापरायला सुरुवात केली, मात्र त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही दिवसांनी पाऊस कमी झाला आणि त्याच्या शेतात पाणी टंचाई सुरू झाली. गावातील शेतकऱ्यांनी त्याला सांगितले, आता हरणारच, काय करणार? पण कुंदनने हार न मानता स्वतःचे मार्ग शोधले. त्याने पाणी बचतीसाठी नवीन उपाय शोधले आणि जिथे पाणी कमी होते तिथे इतर पर्याय वापरले. अखेर कष्टाचे फळ मिळाले. कुंदन शेतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेऊ लागला. गावातील लोक त्याच्याकडे आशेने पाहू लागले. त्याने शेतीतून मिळवलेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले आणि त्याच्या कुटुंबाला एक नवीन दिशा दिली. कुंदनला जाणवले की जीवनातील प्रत्येक अडचण आपल्याला एक नवीन शिकवण देऊन जाते. शेवटी कुंदनला समजलं की यश फक्त कष्टामध्येच नाही, तर त्याच्यात असलेल्या इच्छाशक्ती आणि आशेचं देखील तेवढंच महत्त्व आहे. त्याच्या संघर्षाने त्याला शिकवले की कधीही हार मानू नका. तुमच्या कष्टामध्येच तुमचं मोठं यश लपलेलं आहे. तात्पर्य: कुंदनच्या कथेने आपल्याला हे शिकवले की जीवनातील अडचणी किंवा संकटे येणं हे नॉर्मल आहे, पण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो हे महत्त्वाचं आहे. संघर्षाच्या वेळी आशेचे पंख उचलून पुढे जाऊन यशाच्या दिशेने पाऊल टाका. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.